काय करून दाखवू मी? मला ना हिरो नंबर 1 व्हायचंय. काय म्हणता? नाटकाचा पूर्वानुभव आहे का? अहो आहे ना, खूप सारा पूर्वानुभव आहे. बाबांसमोर अभ्यासाचं नाटक करणे, आई रागवली तर रडण्याचं नाटक करणे आणि शाळेत नसेल जायचं तर पोट दुखण्याचं नाटक करणे. आई गं, पोट खूप दुखते. अशा खूप साऱ्या नाटकांमध्ये माझा हातखंडाच आहे म्हणा ना. काय म्हणता? ह्या नाटकांच्या पूर्वानुभवाचा उपयोग नाही? अहो, असं कसं म्हणतात तुम्ही? जो मुलगा त्याच्या आईबाबांना खरा वाटेल असा अभिनय करू शकतो, त्याचा अभिनय रसिकांच्या पसंतीत का उतरणार नाही? काय म्हणता? एखादा विनोद सांगू? एकदा बंटीला त्याच्या शाळेमध्ये गृहपाठ मिळाला. कुत्र्यावरती निबंध लिहून आण. पुढच्या दिवशी बंटीच्या शिक्षकांनी विचारलं, काय रे बंटी, लिहिलास का कुत्र्यावर निबंध? बंटी म्हणाला, अहो मी निबंध लिहायला घेतलाच होता की तेवढ्यात कुत्राच पळून गेला. कसला भारी जोक होता ना. काय म्हणता? तुम्हाला आणि ऑडियन्सला हसू आलं नाही? अहो बघा देवा बघा, काय वेळ आली आहे. आजकाल कॉमेडी शोमध्ये रेकॉर्ड केलेले आवाज लावतात, त्यामुळे लोक हसणं विसरलेच आहेत. आणि लोक थोडंफार जिथे हसतात तेही हास्य क्लबमध्ये हा 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 असं खोटंच हसतात. आणि काय म्हणता? माझ्या आवाजात चढ उतार नाही? अहो माझ्या आवाजात चढ उतार असण्यासाठी तो काही शेअर बाजार आहे का? आणि तुम्हाला हवाच असेल चढ उतार तर मग त्या व्हॉल्यूमवाल्याला सांगा ना आवाज कमी जास्त करायला. काय म्हणता? माझे लुक्स हिरोसारखे नाही? अहो लुक्स हिरोसारखे नसले तरी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर कितीतरी चेहरे हिरो म्हणून चमकले आहेत या इंडस्ट्रीमध्ये. माझाही अभिनय बघा, मलाही त्यांच्यासारखं मोठा हिरो बनायचं आहे. काय? तरी नाहीच? म्हणजे मी जाऊ आता? हॅलो, काय? अहो काका, काय तुम्ही या सिनेमाची निर्मिती करतात? अहो मला हिरो म्हणून रिजेक्ट केलंय. काय? माझं सिलेक्शन फायनल? काका भेटूया लवकरच. अरे वाह डायरेक्टर साहेब, चला बरं पटकन म्हणा. लाईट्स रोल ऑन, कॅमेरा ॲक्शन.